सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. महाराष्ट्रातील बदलापूर जिल्हा ठाणे येथील आदर्श विद्यालयाच्या शिशुवर्गात असलेल्या 2 विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याची घटना दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी उघड झालेली आहे. या 3 ते 4 वर्षाच्या बालिकांवर अत्यंत अमानुषपणे अत्याचार करण्यात आलेले आहेत. यामुळे राज्यातील जनतेमध्ये विशेषतः महिलांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झालेली असून त्यांच्यामध्ये भीतीही निर्माण झालेली आहे. या घटनेमुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. ही घटना राज्याला काळिमा फासणारी असून विविध ठिकाणी याबाबत निषेध आंदोलनेही करण्यात येत आहेत. जनतेच्या व विशेषतः महिलांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी हे कृत्य करणाऱ्या आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणे, तपासासाठी SIT स्थापन करणे, तपासावर वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. राहुरी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाच्या महिलांनी मागणी करत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, तहसीलदार नामदेव पाटील यांनी या घटनेचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनावर डॉ. सौ उषाताई तनपुरे, शारदा खुळे, वैशाली तनपुरे, इंदुमती आमटे, अश्विनी कोकडे, बबई माने, वंदना शिरसाट, परवीन सय्यद, सविता खंडागळे, ज्योती वेताळ, संगीता धनवटे, आशा शेळके, सुनीता धनवटे, वंदना धनवटे, रेखा धनवटे, सुमन धनवटे, रेणुका वेताळ, अर्चना खामकर, अश्विनी कुमावत, आशा कोरडे, सविता कानडे, विमल कदम, गायत्री जोशी, संगीता आहेर, श्रद्धा तनपुरे, निर्मला तनपुरे, राधा साळवे, वृषाली भुजाडी, वृषाली तनपुरे, नंदा उंडे आदी महिलांच्या सह्या आहेत. सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर.